Akara kundala kapati shavani kanthi kaustu
कुमार
रामकृष्ण हरी।
बाबर खोवा देवीवर व्हावे तन बरवा व्हावे तन बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी आवाज वाढवा भाऊ थोडासा सगळ्यांचाच आवाज वाढवा क्लिअर आवाज करा सुट्टी मारते बघा आवाज वाढवला हरी असा मोकळा आवाज यायला पाहिजे क्लिअर मृदंगाचा छाटीचा आवाज वाढवा चाट पण येत नाहीये धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंड खंडन करणे पाखंड खंडन मने जाना तो
तुका म्हणे सांगतोड त्याची आम्हा करणे काम त्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे
पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आपली ज्ञानेश्वर महाराज की विठाला 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 हरि बोला पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की श्री संत निरंबा महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की आनंदाश्रम स्वामी महाराज की विठाला 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडवाड तुका म्हणे सान थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 महायोगपीठे तटे विमृत्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमनङ्गकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार व बाबाजी सद्गुरुदास तुका हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते वचनायेका कमलापती वचनायेका कमलापती रंगाचे वेणाते माझे रंगाचे वेणा
वचनायका कमलापती माझी रंकाचे विनंती कर जोडी तो कथे काळे आपण असावे जवळे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपुलिया जयांचे केले स्मरण होय सकले विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता दाखवलेला अभंग वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा चार चरणाचा मानवी देहाला जन्माला आल्यानंतर मानवी देहामध्ये धर्माची काय किंमत आहे धर्माचा केंद्रबिंदू साधणारा हा अभंग आहे. विठाला निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आपल्या सर्वांना माहीत आहे. श्री क्षेत्र अब्दूप या परिक्षेत्रामध्ये भगवान खंडेरायाच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या नगरीमध्ये आपल्या गावामध्ये 3.5 दिवशी या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा त्यामध्ये अनेक मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत आहे. भगवान गणपती बाप्पा आहेत, भगवान हनुमंतराय आहेत, विठ्ठल रुक्मिणी मातेची या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. आणि हा भक्तिमय सोहळा या ठिकाणी आनंदमय सोहळा आपल्या या छोट्याशा गावामध्ये संपन्न होत असताना मंदिरं का बांधली पाहिजे, मूर्ती का बसवली पाहिजे हे करणं गरजेचंच आहे का हा महत्वाचा विषय आहे. म्हणूनच हा अभंग तो निवडला गेलेला आहे. आपल्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण संपन्न करतात म्हणून ग्रामस्थांना धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहमीच आपल्या गावामध्ये जे मृदंगाची साधना करतात आपल्या मृदंगाच्या साधनेमधून अख्ख्या महाराष्ट्राला आणि आपल्या गावाला वेळ लावणारे मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण या ठिकाणी अंगजी महाराज त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. संगीत विशारद या ठिकाणी विठ्ठल महाराज जाधव आहेत. उत्तम दर्जाचे कीर्तनकार आणि उत्तम अशा प्रकारचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज मापारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसरामध्ये ज्यांची कथा आपण ऐकतो महाराज ते हरिभक्तीपरायण केत्रेसर आहेत. समोर बसलेले आमचे पवार काका आहेत, राजू भाऊ आहेत, राम भाऊ आहेत. आपल्या या पांडुरंग सेवा संस्थेचे असणारे अध्यक्ष माननीय गोकुळ शेठ गवळे हरिभक्तीपरायण आहेत. संतोष भाऊ आहेत. ग्रामस्थ आहेत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सभासद आहेत, चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, सर्व गावातील तरुण मंडळी आहेत, माता भगिनी, तरुण वर्ग. आपण सर्वांनी हा अतिशय कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी करायचा ठरवलेला आहे. आणि या कार्यक्रमाची आज सुरुवात आहे. भव्य मिरवणूक झालेली आहे. हरिपाठ गोड या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि पहिल्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आपण दिलेली आहे. आपल्या मंडळानं ही माझ्यावरची जबाबदारी सोपवलेली आहे. 1-1.5 तासामध्ये आपली सेवा करणाऱ्यामध्ये शंका नाही. विठाला 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 विठाला. हो, अतिशय भव्य आणि दिव्य हा मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. या चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी लाईव्ह केला जातोय. त्या चॅनलचं नाव काय आपल्या माऊली प्रबोधन. माऊली प्रबोधन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या जगाला हा कार्यक्रम या ठिकाणी प्रदर्शित केला जातोय. त्यांना धन्यवाद करतोय. साऊंड सिस्टीम आपली आहे, माता भगिनी आहेत, तरुण वर्ग आहेत,
सर्वांना वंदन करतोय आणि अभंगाच्या चरणाकडे येतोय. विठाला हो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसरातून आलेला सर्व साधक परिवार, सर्व वारकरी परिवार, हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज रासकर आहेत. वागोंड्यावरून अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. कीर्तन आपलं 8 ते 10 होतं, परंतु आपलं कीर्तन जवळजवळ 8:30 पावणे 9ला चालू झालंय. वेळेमध्ये संपवणार. माझा एक नियम आहे महाराज, गाडी कधी का सुटना पण वेळेमध्ये डेपोमध्ये आणून घालीत असतो मी. तिकटं फाडू नाही फाडू, मंडळ तोट्यात जाऊ ना फ्यात जाऊ, त्याचा काही जास्त विचार मी करत नाही. पण एसटी वेळेच्या वेळेला महाराज डेपोमध्ये गेली पाहिजे. कंडक्टर ड्रायव्हरचं ते कामच आहे महाराज. मोकळी का होईना आपल्यात पण नेली पाहिजे त्यांनी, नका का माणसं बसायला. वेळेमध्ये आपण कार्यक्रम संपन्न करण्याचा प्रयत्न करू. अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आजचा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, अवताराला आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर आपल्या मानवी देहाची इथे कर्तव्यता कशामध्ये, कार्य काय आणि कर्तव्य काय माणसाचं. धर्माचे पालन, धर्माचं पालन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. करणे पाखंड खंडन, पाखंड्याचं खंडन. पाखंड या शब्दाचा अर्थ होतो महाराज पापी, दुराचारी, वाईट विचारा. आणि या वाईट विचाराचं, पापाचं, दुराचाराचं खंडन करणं हे आपलं काम आहे. धर्माचं पालन करणं हे आपलं काम आहे. अजून आपलं काय काम आहे, हेची आम्हा करणे काम. तुकाराम महाराज सांगतात, बीज वाढवावे नाम. नामाच्या बीजाची वृद्धी करणं, नामाचं बीज जगतामध्ये वाढवणं हे आपलं या जगामध्ये येऊन आपलं काम आहे. हेची आम्हा करणे काम. आणि हे बीजाचं वृद्धी करत असताना, धर्माचं पालन करत असताना, पाखंड्यांचं खंडन करत असताना आपल्याला जर वाईट बोलण्याची वेळ आली तर आपण ती बोललं पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तसा क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेला नेहमी महाराज हातामध्ये बाण घेऊन फिरत असतो. का? धर्माच्या रक्षणाकरता. तसं आम्हाला धर्माच्या रक्षणाकरता थोडं वाईट बोलण्याची वेळ आली तरी आम्ही शस्त्र कोणतं हातात घेणार नाही. पण आम्हा घरी धन शब्दाचीच, हा शब्दच हे आमचं शस्त्र आहे आणि शस्त्रच आमचं शब्द आहे. आणि आम्ही शब्दानं शस्त्र म्हणून वापरू. आणि तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. उत्तरे या शब्दाचा अर्थ होतो महाराज, आमचे जे शब्द आहेत ते बाणरूपी शब्द आहेत. नवे नवे आमचे शब्दच हे शास्त्र आहे. हाती घेऊन बाण फिरे. आणि हे बोलत असताना आमच्या पुढे लहान आले मोठे आले तरी तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्याचा फारसा विचार करत नाही. नाही बिडभाड तुका म्हणे साना थोर. लहान असो वा मोठा असो, पण धर्माकरता बोललं पाहिजे. हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. विठाला 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 विठाला. हो, आपल्या या छोट्याशा हा पदोप गावामध्ये हा चालत असलेला नामयज्ञ सोहळा, भव्य आणि दिव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा. अभंग पहिल्या दिवशी कोणता घ्यावा, बऱ्याच मंडळीचं म्हणणं असतं नामाचं महत्व प्रतिपादन करावं. पण मंदिरं बांधलेली आहेत आपण, मंदिराचं सुंदर उभारणी केलेली आहे. आपल्या गावामध्ये एवढं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं महाराज, याच्याकरता बऱ्याच मंडळींचं योगदान आहे. आपल्या गावचे असणारे भूमिपुत्र आदरणीय परमपूज्य सुरेश भाऊ धोंडेबा गवळी, त्या गावामध्ये असं रत्न जन्माला आलं की महाराज त्यांनी आपल्या गावाची दिशाच बदलायचं ठरवलेलं आहे. याचा अर्थ बाकीच्यांचं योगदान नाही असं नाही महाराज. बाकी अनेक जणांच्या ठिकाणी पावते आहेत महाराज. खारीचा का होईना वाटा, तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार. कोणी 10,000ची पावती केली असेल, कोणी 5,000ची केली असेल, कोणी 50,000ची केली असेल. सुरेश शेट्टी जवळजवळ 50-60 लाख रुपये या गावाकरता महाराज, या गावाच्या प्रगती करता वापरले महाराज. हे बघा, दातृत्व असावं लागतं महाराज. पैसा काही जणांकडे आहे परंतु दातृत्व नाही. 10व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबराय फार विभूती योगामध्ये गोड वर्णन करतात. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले या ठाया, ती जाण धनंजया विभूती माझे. जिथं संपत्ती पण आहे अर्जुन आणि जिथं दया पण आहे ती माझी विभूती, असं तू समजायचंय. आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत महाराज. एवढा मोठा खर्च आपल्या गावाकरता करतायत. अर्थात ज्याची जशी ऐपत आहे त्यांनी आपला खारीचा वाटा उचललेलाच आहे. आणि आपल्या सर्वांच्या योगदानातून, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देईल की तुम्ही एवढं भव्य. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की मंदिरं कशा करता बांधायची.
हवाई फाट खर्च कशा करता करायचा, मंदिरं कशा करता बांधायची, आता हे जर आपल्याला कळालं नसतं तर आपण धर्मापासून अजून लई लांब आहेत महाराज. 16व्या 17व्या शतकामध्ये आपल्या हिंदूंची बरीच मंदिरं पाडण्यात आली. त्याची आता सध्या रेकॉर्डमध्ये कुठे नोंदही नाही महाराज. पण त्याच्यातलं आता एकच मंदिर बांधून झाले महाराज अयोध्येला. 22 जानेवारीला त्याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, तेवढंच आपल्याला माहिती आहे. पण औरंगजेबाने अजून किती मंदिरं पाडले त्याची नोंदच नाही अंगद महाराज. आणि म्हणून गावागावामध्ये मंदिरं झालेच पाहिजे, झाले पाहिजे. काही धर्माच्या विरोधी बोलणारे माणसं म्हणजे कशा करता मंदिरं, कशा करता हे देव धर्मान, कशा करता टाळण, कशा करता प्रवचन, कशा करता. अरे ऐका, जर धर्मच जिवंत राहिला नसता, मंदिरं जर राहिले नसते तर आपल्याला तरी कोणी विचारलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यांचा जर महाराज जन्म झाला नसता, अवतार कार्य जर झालं नसतं, तर लक्षात ठेवा आता कीर्तन करण्याकरता, सप्ताह करण्याकरता आपल्याला परवानगी घ्यायला जावं लागलं असतं. जसं गणपती बसवण्याकरता आपल्याला महाराज NOC घ्यावं लागते. कोणाची? महाराजांची, पोलीस स्टेशनची. गणपती बसवण्याकरता घ्यावं लागते की नाही? तसं आपला जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर महाराष्ट्राला मिळाला नसता, आता दिल्लीच्या तख्तवरती कोणीतरी एखादा राजा बसलेला असता. 5-25 राण्या पडद्याच्या आड असते त्याच्या. आणि आपल्याला सप्ताह करायचा आहे म्हणून परवानगी घेण्याकरता कुठं जावं लागलं असतं? दिल्लीला. ते म्हणले असते बोला काय काम आहे, आमच्या गावात सप्ताह करायचा आहे. काय असतो सप्ताह, कशाला म्हणतात सप्ताह, त्यांनी विचारलं. आपल्याला कीर्तन करता येतंय, सप्ताह करता येतोय, आज या ठिकाणी भजन करता येतंय, मोकळ्या मनानं करता येतंय, स्वातंत्र्यामुळे महाराज स्वातंत्र्यानं करता येतंय. याचं सर्वात महत्वाचं कारण आहे, काशी की कला जाती थी, मंदिर की जगह मस्जिद बनती थी, अगर एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. छत्रपती शिवाजी सारखा राजा जर महाराष्ट्राला मिळाला नसता तर आज कीर्तनाचं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळालं नसतं. म्हणून धर्म पहिला महत्वाचा आहे, मंदिर पहिलं महत्वाचं आहे. आणि ते मंदिर तुम्ही उभं केलंय म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे. किती भव्य दिव्य मंदिर आहे. आतमध्ये मी पाहिलं, जवळजवळ 4.5 लाख रुपयाच्या मूर्तीत अंगद महाराज आतमध्ये. हे झालं पाहिजे. हे जर आता आपण नाही ना केलं तर महाराज पुढचा काळ आपल्याला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. आता जर आपण दिवाळीच्या सणाला समजा लाडू करंज्या केल्या नाही, दिवाळीच्या सणाला फटाकडे वाजवले नाही, तर नरोडे बाबा पुढच्या येणाऱ्या पिढीला कळायचंच नाही की दिवाळीला लाडू करंज्या करावं लागतात म्हणून. कळलं का? मग हे कशा करता करायचं महाराज, कशाला म्हणतात धर्म? ऐका ज्ञानोबरायांची धर्माची व्याख्या. येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती, येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. कशाला म्हणतात धर्म? धर्माची व्याख्या काय आहे? एका वाक्यामध्ये सांगून जातो धर्माची व्याख्या. ऐका कशाला म्हणतात धर्म. जे वेदानं सांगितलेलं कर्म आपल्याला करायचंय त्यालाच म्हणतात धर्म. जे वेद मान्य कर्म आहे त्याला म्हणतात धर्म. शास्त्राने आपल्याला जसं वागायला सांगितलंय तसं कर्म करणं यालाच म्हणतात धर्माचं पालन करणं. आपल्या मनाने नाही वागायचं, शास्त्राप्रमाणे आपल्याला कर्म करायचंय. मग वेदानं जे करायला सांगितलं ते आपण केलं पाहिजे आणि वेदाने जे नाही करायला सांगितलं ते आपण नाही केलं पाहिजे. धर्माचं पालन करणं म्हणजे नेमकं तरी काय करणं? ऐका, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा. अखंड नामाचा उच्चार करणं हा निज धर्म आहे. आणि आपल्या वडिलांनी, आपल्या महाराज ऋषी मुनींनी, आपल्या साधू संतांनी, इथून पाठीमागच्या साधू संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय, जे ग्रंथ निर्माण केलेत, जे संत साहित्य निर्माण केलंय महाराज, त्याच्या पद्धतीनं आपण आता सध्या मार्गक्रमण करणं याला म्हणतात धर्माचं पालन करणं. मार्ग धावून गेले आधी दयाने दे संत ते, दयाने दे संत ते, दयाने दे संत देण्याची पंथ चालू जाता, पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही, गुंता कोटे काही, न पडे गुंता कोटे काही. चालू जाता न पडे गुंता कोटे काही, न पडे गुंता कोटे काही, न पडे गुंता कोटे काही.
धर्माचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे महाराज. धर्माचं पालन करणं म्हणजे आम्हाला वेदानं दिलेलं महाराज जे नेमून दिलेलं नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, त्या कर्माचं पालन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं. धर्माचं पालन करणं लय वेगळं नाही महाराज. मी तर नेहमी सांगत असतो, अजून धर्मापासून बरीचशी लोक लांब आहेत. अजून आपल्याच धर्मातल्या लोकांना नवे नवे आपल्याच लोकांचा आपल्या धर्माला कधी कधी विरोध होतो महाराज. आपलीच लोक महाराज, आणि ही लोक आपलीच लोक आपल्याला विरोध करतात ना, हे अशी कधी कधी शंका येते की हे नेमके होय महाराज, ही बेसळ झाली ना त्याच्यामुळे हा घोटाळा झाला. हे आपलेच आहेत का भाऊ नेमकी? ऐका, जर आपण मंदिराला विरोध करत असेल, आपण जर कीर्तनाला विरोध करत असेल, आपण जर भजनाला विरोध करत असेल, आपण प्रवचनाला विरोध करत असेल, आपण धर्माला जर विरोध करत असेल, तर नेमके आपण हिंदू आहोत का हा विचार आपण केला पाहिजे ना. हिंदूची व्याख्या काय आहे महाराज? हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ काय आहे महाराज? याचा कधी आपण जीवनामध्ये विचार केला की? असं बोलायला गेलं की लोक हे सगळं महाराज हिंदुत्व असं काही नाही महाराज. आता कोणत्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते नाही, आमचा एकच पक्ष, आमचं फक्त पांडुरंगावर लक्ष असतं महाराज, बाकी काय करायचं. पण हा जर धर्म जिवंत राहिला नाही तर येणारा पुढचा काळ आपल्याला माफ करणार नाही. आपले महाराज पुढची नातवंड परतोंड माफ करणार नाही. आपल्या गोकुळ शेटने एक उपक्रम राबवला आपल्या प्रायमरीच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांना गीतेचे श्लोक आणि ओव्या महाराज ज्ञानेश्वरीच्या त्यांच्याकडून मुखोद्गत करायच्या. आता ही मुली मगाशी आल्या ना, तर इथे उपक्रम करतायत महाराज का? ते पुढच्या पिढीला ज्ञानेश्वरी कळाली पाहिजे, पुढच्या पिढीला भागवत कळालं पाहिजे, पुढच्या पिढीला भगवद्गीता हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ हे सुद्धा कळालं पाहिजे. अजून मापारी महाराज, अजून बऱ्याच आपल्या पोरांना असं माहीतच नाही की आपला धर्मग्रंथ भगवद्गीता आहे. मी कायम कीर्तनामधून सांगत असतो की वेदाचं तत्वज्ञान उपनिषदामध्ये आलंय, उपनिषदाचं तत्वज्ञान महाराज गीतेमध्ये आलंय, गीतेचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आलंय, ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान महाराज हरिपाठामध्ये आलंय, हरिपाठाचं तत्वज्ञान महाराज हरिपाठाच्या पहिल्या अभंगात आलंय, आणि पहिल्या अभंगाचं तत्वज्ञान पहिल्या चरणात आलंय, आणि पहिल्या चरणातला मतितार्थ पहिल्या शब्दात आलाय. देव या शब्द महाराज, देव हा शब्दच या जगाचा केंद्रबिंदू आहे. जगाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर देव आहे, आणि देव हा दुसरा जगाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर तो धर्म आहे. आजचा अभंगाचा केंद्रबिंदू धर्मच आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकाराम महाराज सांगतात, वेळ प्रसंगी पाखंड्याचं खंडन करण्याची वेळ आली तरी आम्ही ते करू, पापाची आवृत्ती करायचं काम आलं तरी आम्ही ते करू. हेची आम्हा करणे काम, त्याच्याकरताच आम्ही अवताराला येऊ, त्याच्याकरताच आम्ही जन्माला येऊ. बीज वाढवावे नाम. कळाला का आम्हाला धर्म? एक उदाहरण सांगतो, पहिल्या चरणाकडे येतो. थोडं महाभारताकडे आपण जाऊन पाहूया. महाभारतामध्ये कौरव एका बाजूला आहेत आणि पांडव एका बाजूला आहेत. ऐका, कौरव किती होते महाराज? असतील 200-400. जेवण झाले ना तुमचे? हा, खंडेरायाच्या मंदिरामध्ये जेवायला किती होते? कौरव नाही विचारलं मी तुम्हाला, मी जेवायला किती होते हे विचारलं. ऐका, महाभारतामध्ये कौरव 100 आहेत आणि पांडव 5 आहेत. देव कोणाच्या बाजूला आहे? द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी, द्वारकेचा राणा ज्ञानदेव माने व्यासाची आगुणा, देव माने व्यासाची आगुणा, ज्ञानदेव माने व्यासाची आगुणा, देव माने व्यासाची आगुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कौरव 100 आहे, पांडव 5 आहे. देव कोणाच्या बाजूला आहे?
पांडवांच्या बाजूला आहे. बहुमतात सरकार नाही चालत तिथं महाराज. देव कोणाच्या बाजूला आहे? पांडवांच्या बाजूला. काय होतं पांडवांकडे म्हणून देवाला राहावं लागलं? काय होतं महाराज? ऐका ना. पांडवांकडे धर्म होता, पांडवांकडे न्याय होते, पांडवांकडे नीती होती, पांडवांकडे सदाचार होता. कौरवाकडे याच्यापैकी काहीच नव्हतं महाराज. कौरवाकडे बाकी भरपूर महाराज होतं. काय काय होतं ऐका. या एकेकाचे निमन व्यापारे, हे विश्वाचे होय संहारे, हा एकलाचे न पुरे कृपाचार्यो. कौरवांकडे जर पाहिलं तर महाराज कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत. एवढे मोठमोठाले. बरं किती मोठाले योद्धे आहेत महाराज. रामभाऊ एक एक योद्धा असं आहे की एका बाजूला विश्व उभं करावं आणि एका बाजूला महाराज कृपाचार्य उभे करावे. तरी त्या विश्वाचं संहार करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे, त्यांचं नाव कृपाचार्य आहे. एवढे मोठाले योद्धे कोणाच्या बाजूला आहेत? बनकर महाराजांच्या. मी होतो काय त्या काळात. एवढे मोठाले योद्धे कोणाच्या बाजूला आहेत? कौरवांच्या बाजूला आहे. आणि पांडवांच्या बाजूला फक्त धर्म आहे. कोण आहे? धर्मच आहे पांडवांच्या बाजूला. पण तरी पण मला आता पहिल्या चरणाकडे यायचं. ऐका, पांडवांच्या बाजूला धर्म आहे म्हणून देव त्यांच्या बाजूला उभा आहे. का बरं? त्याचं कारण ऐका. कुरुक्षेत्रावरती युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर महाराज पहिले पांडव राज्य गमावून बसले होते. द्रौपदी डावावर लावली होती. सगळं राज्य गमावले, द्रौपदीला गमावून बसले. पांडवांकडे काही राहिलं नाही. पण भगवान परमात्म्याने मध्यस्थी केली. संगोपन करण्याचा प्रयत्न केला, साठोबा करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्योधनाने दुःशासनाने ऐकलं नाही. महाभारत तुम्ही पाहिलेलं आहे. मग कुरुक्षेत्रावरती युद्ध महाराज आटलं होतं. युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर, युद्ध संपूर्ण पार पडल्यानंतर आता पुन्हा गादीवर बसवायचं आहे धर्मराजाला. आणि गादीवर बसवायचं म्हणल्यानंतर महाराज राज्याभिषेक सोहळा झाला पाहिजे. राज्याभिषेक सोहळा करण्याकरता धर्मराजाला गादीवर बसवायचंय. ऐकताय ना तुम्ही कीर्तन सर्वजण? कोणाला बसायचं गादीवर आता? धर्मराजाला. वनामध्ये फुलं आणण्याकरता पाठवलं महाराज. कोणाकोणाला? बनकर महाराजाला आणि मापारी महाराजाला. हा, फुलं आणायचे ना महाराज. आता राज्याभिषेक सोहळा आहे. कोणाकोणाला पाठवलं? अर्जुन आणि भीमदादा दोघ जण गेलेले आहेत महाराज. रथ घेऊन गेले. वनामध्ये फिरत फिरत असताना त्या दोघांच्या मनामध्ये असलं. भीमदादाने अर्जुनाला सांगितलं ना, अर्जुनाने भीमदादाला सांगितलं. म्हणले भीमा, हे बोला, युद्धामध्ये लढायला कोण होतं? आपण दोघच होतो. आणि गादी कोणाला आहे आता? धर्माला. धर्मराजाने काय केलं म्हणले युद्धामध्ये? म्हणले बसूनच होता ना. असं चालतं का म्हणले? रात्रभर निवडणुकीचा पैसा वाटायला. आणि सरपंच दुसरीलाच केलं म्हणले. असं कसं काय केलं? ऐका, भीमदादाचा आणि इकडे दोघांचा संवाद चाललाय. कोणाचा? तुम्ही ऐकताय ना. वनामध्ये फुलं आणायला गेले तर भीमदादा आणि अर्जुन आहे. अर्जुन म्हणतो हे बरोबर आहे, आपण लढायला आपण आहे. मी धनुर्विद्येत प्रवीण आहे. भीमा तू गदा विद्येमध्ये प्रवीण आहे. युद्धामध्ये लढलोय आपण. आणि गादी कोणाला चालली आता ही? आणि त्या गादी करता सगळी वडावडी महाराज. पण गादी तुम्हाला एकच सांगतो, धर्माच्याच हातात द्यायची. मी कोणाचा प्रचार करणार नाही. पण गादी धर्माच्याच हातात द्यायची. अधर्माच्या हातामध्ये गादी द्यायची नाही. अधर्माच्या जर हातामध्ये दिली तर आपल्याला फेटा बांधता यायचा नाही. लक्षात ठेवा. म्हणून धर्माच्या हातामध्ये गादी द्यायची. पण कुठं या दोघांना सहन होते. धर्मराजाला गादी मिळेल. काय केलं धर्माने? काय केलंय धर्माने? तेच सांगायचंय मला. धर्माने काय केलंय? दोघांनी युतीच केली बा महाराज. म्हणजे धर्मराजाला गादीवर बसूनच द्यायचं नाही. काय करणार? आणले फुलं. आणल्यानंतर सर्व झालं. म्हणले आपल्या राज्याभिषेक सोहळ्याला प्रमुख अतिथी कोणीतरी पाहिजे ना. अतिथी बोलवावा लागतो. कोणाला बोलवायचं? म्हणले द्वारकेचा राणा. कोणला? कृष्ण परमात्म्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलावून घ्या. गेले मागण्याकरता. आता कोण जाणार आणायला? पुन्हा प्रश्न निर्माण झाला. कोण जायचं बोलवण्याकरता? कोण जायचं? म्हणले अर्जुनाला म्हणले तुम्ही रथ घेऊन जा द्वारकेला आणि कृष्ण परमात्म्याला आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला घेऊन या. गेला अर्जुन. कृष्ण परमात्म्याकडे गेल्यानंतर सांगितलं तुम्हाला निरोप घेऊन आलोय. तुम्हाला धर्मराजाला गादीवर बसवायचं राज्याभिषेक सोहळा आणि तुम्हाला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तुम्हाला पाचारण केलेलं आहे. चला म्हटले. निघाले कृष्ण परमात्मा. करतुम हा करतुम अन्यथा करतुम करील तो काय नो हे महाराज. देव रथामध्ये बसले. रथ महाराज हस्तिनापुराच्या बाजूला निघालेला आहे.
येत असताना देवाची लीला कठीण आहे. अर्जुनाला महान अशा प्रकारची तृष्णा लागली, तहान लागली. अर्जुनाला पाणी प्यावं वाटते महाराज, पण पाणी कुठं रस्त्यानं सापडत नाही, मिळत नाही. ही देवाचीच लीला होती कृष्ण परमात्म्याची. पाणी मिळायला तयार नाही म्हणून देवाकडे महाराज खंत व्यक्त केली की देवा मला पाणी प्यावं वाटतंय. देवानं सांगितलं पुढं सरोवर आहे, रथ उभा कर आणि पाणी पिऊन ये. झाडाच्या कडेला, रस्त्याच्या कडेला झाडाखाली रथ उभा केला. अर्जुन रथावरून खाली उतरला, सरोवरावरती गेला, पाणी पिण्याकरता गेला. पण त्या सरोवरामध्ये असंख्य किडे वळवळ करत होते. अर्जुन पाणी पित नाही. पिऊ शकतो का? हे सगळं करता येतं महाराज देवाला. देवाला राजाचा रंकही करता येतो, रंकाचा देवाला चांगल्याचं, देवाला वाईटाचं चांगलं करता येतं, चांगल्याचं वाईट नाही करीत देव. जगाचा बाप आहे तो, जगाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे महाराज. त्याला काय करता येत नाही, करील तो काय अनो हे महाराज. पाण्यामध्ये किडे निर्माण केले. अर्जुनाने पाहिलं पाणी पिता येत नाही. अर्जुन पाठीमागं तसाच आला आणि निर्मुसल्या चेहऱ्यानं देवानं विचारलं, अर्जुना का पाणी पिलं नाही? देवा पाणी पिण्याच्या योग्यतेचं नाही. पुन्हा अर्जुन रथावर बसला, रथ चालायला लागला. म्हणे चला पुढे. पुढे गेल्यानंतर एक छोटस गाव लागलं, नगरी लागली. नगरी लागला तर देवानी सांगितलं, अर्जुना रथ स्टँडच्या कडेला उभ्या करा, गावामध्ये जाऊन पाणी पिऊन या. देवाने रथ उभा केला आणि अर्जुन एका गावामध्ये गेला आणि पाणी पिण्याकरता एका दारामध्ये गेला, एका ताईच्या. आणि दारात गेल्यानंतर आतिथ्य या नात्यानं पाणी मागितलं. पण ज्या घरामध्ये गेला त्या घरामधल्या त्या मातेचं एकुलतं एक लेकरू प्राण झालेलं आहे. परिस्थिती कशी बघा. अर्जुनानं दारातच उभं राहून पाणी मागितलं. त्या मातेचं एकुलतं एक लेकरू मरण पावलेलं होतं, पोपट बाबा. आणि त्या लेकराचं डोकं मांडीवर घेऊन ती माता धाई मोकलून रडत होती पुत्र शोकामुळं. काय करावे विचार करत नाही. अर्जुन बाहेर उभा आहे. एकुलता एक मुलगा गतप्राण झालेला आहे. दारात हाताला अतिथी पाणी मागतोय. आपल्या पुढे जर असा प्रसंग निर्माण झाला, आपण काय केलं असतं सांग? दिलं असतं का पाणी? माझ्या घरामध्ये काय झालं हे तुला कळतं का म्हणले असते, नाही का? पण ती माताही महाराज काही कच्ची नव्हती. तिने विचार केला, किती का दुःख असताना पण धर्माचं उल्लंघन होता कामा नाही. तिने आपल्या लेकराचं मुंडकं खाली ठेवलं, घरात गेली, पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि दारात आला ना अतिथीला म्हणजे अर्जुनाच्या हातापुढे दिला. अर्जुनही हुशार होता महाराज, कारण की अर्जुनाचं काम लय अवघड. अर्जुनानं त्या मातेकडे पाहिल्यानंतर, त्याच्या डोळ्याकडे पाहिल्यानंतर अर्जुनानं सांगितलं, माते रडून रडून तुझे डोळे सुजलेले, तुला दुःख काय आहे नेमकं म्हणून तू रडते? त्या ताईनं सांगितलं, दादा हा पाण्याचा तांब्या घे, पाणी पी आणि रस्त्याला चालायला निघून जा. माझ्या दुःखाचा विचार तू करू नको. का? माझं दुःख तुला सांगण्याजोगं नाहीये. तो पाणी पी आणि निघून जा. त्याचा अहंकार जागा झाला. असे लय अर्जुन आहेत महाराज, काय करावं? तो अर्जुन म्हणला, ताई तुझ्या जर दुःखाची निवृत्ती करणार नाही तर याला अर्जुन म्हणतात. झाला तुझ्या दुःखाची मी निवृत्ती करील तरच पाणी ग्रहण करील, आणि तुझ्या दुःखाची निवृत्ती जर नाही करता आली तर इथंच लाकडं गोळा करून अग्नी काष्ट घेईल. बरं आहे का ताई? काही लोकांना एक्स्ट्रा करायची सवय असते ना, जादा आहे का नाही? त्या मातेनं सांगितलं, दादा तू पाणी पी आणि निघून जा, माझ्या दुःखाचा विचार करू नको. एकदा प्रतिज्ञा केली म्हणजे केली. रस्ता मंजूर, शेती मंजूर असं काही नाही. झालं म्हणजे झालं ते. हा, नाही तर तळ मंजूर, रस्ता मंजूर, कागदाव जागेवर काहीच नाही. हे तसलं वाक्य नव्हतं महाराज. अर्जुनाने सांगितलं, एकदा शब्द गेला म्हणजे गेला. तो कोणी घेतले मोती जायचे. साधू संतांचं वाक्य म्हणजे सोन्याचं माप एक वेळेस इकडं तिकडं होईल, पण साधू संतांचे शब्द बदलणार नाही.
सांगा बरं मापारी महाराज, समजा सोन्याच्या मापामध्ये जर माशी येऊन बसली तर मापामध्ये बदल होतो का नाही? त्याच्यामुळे ते सोनार फार हुशार असतात, त्याच्यावर ते काचाचं आवरण केले, मासे सुद्धा बसले नाही तर लगेच ग्रॅम 2 ग्रॅमचा झटका आहे मला. बरं आता ते काय कमी आहे का? आता 1 ग्रॅमचा झटका बसला तरी 7,000ला फटका आहे मला. महाराज ते बोलणं तसं होतं महाराज. कोणाचं? अर्जुनाचं. माते तुझ्या दुःखाची निवृत्ती करणार नाही तर याला पण अर्जुन म्हणतात. तुझं दुःख काय अगोदर सांग. ताण्याने व्याकुळ झालेला अर्जुन होता. त्या मातेनं सांगितलं माझं दुःख तुला सांगण्याजोगं नाही. तुझ्या दुःखाची निवृत्ती जर करता आली नाही तर हा अर्जुन इथंच अग्नीमध्ये प्रवेश घेईल. बोल काय तुझं दुःख आहे? तिनं सांगितलं माझं एकुलतं एक लेकरू गतप्राण झालेलं आहे, मरण पावलेलं आहे, करणार का त्याला जिवंत? आता पुढं काय करता येते? आता करता येणार? अर्जुनाने खाली मान घातली महाराज, रस्ता धरला आणि देवाकडे गेले. देवरातावर बसलेलेच होते झाडाखाली स्टँडच्या कडेला. अर्जुन आला का पाणी पिऊन? पाणी पिऊन तर नाही आला, पण अर्जुन उद्योग वाढून आला. पाणी तर पिता आलं. मला पहिल्या चरणाकडे येते, टाळकरी सावध राहा. तुमच्या ठरवा कोणी कोणी म्हणायचं ते पहिलं चरण, म्हणजे गोंधळ नको पुन्हा. ऐका, देवानी पाहिलं अर्जुनाला, अर्जुना तू पाणी पिलेलं नाही का? सगळा घडलेला वृत्तांत सांगितलं अर्जुनाने. देवा त्या ताईचं एकुलतं एक लेकरू गतप्राण झालंय आणि मी तर प्रतिज्ञा करून बसलोय, ताई तुझ्या दुःखाची निवृत्ती जर करता आली नाही तर मला अर्जुन म्हणतात मी पाणी ग्रहण करणार नाही, अग्नी कष्ट घेऊन लाकडं गोळा करून अग्नीमध्ये प्रवेश करेल. देवा आता काय करायचं? याच्यावर काही मार्ग आहे का? देवाने सांगितलं याच्यावर कोणताच मार्ग नाही. आता लाकडं गोळा करा. आता कसला मार्ग आहे का? देवाला तुम्हाला सांगू का, भक्ताला लय जरा अहंकार झाला रामभाऊ, त्याला सुद्धा नीट करायचं काम देवाला जमतं. विठाला विठाला हो, नाहीतरी अर्जुनाला सरळच करायचं होतं देवाला. अर्जुनाने सांगितलं देवा माझ्याकडून एवढं एवढं घडलेलं आहे, आता काय याच्यावर पर्याय काय? देवाने सांगितलं याच्यावर पर्याय काहीच नाही. आता तुला अग्नीमध्ये प्रवेश घ्यावाच लागेल, अग्नी कष्ट घ्यावाच लागेल, देह त्याग कर. देवा काहीतरी बघा एखाद्या ग्रंथात उभी असली कुठं काय तर. देवाने सांगितलं अर्जुना एक पर्याय आहे. कोणता सांगा बरं देवा? मग अर्जुनाचा चेहरा खुलला ना. मरणापासून वाचण्याकरता एक पर्याय आहे. काय? आपल्याला तो पर्याय शोधण्याकरता आता आपल्याला धर्मराजाकडे जावं लागेल. कोणाकडे? आता ज्याच्याकडे नाही जायचं त्याचेच पाय धरायचे पाहिजे. कोणाला गादीवर बसू द्यायचं नव्हतं, म्हणून विरोधक का असा ना, पण सल्ला जर चांगला देत असता तर घेत जावं सल्ला. ऐका भगवान, ऐका, पितामह भीष्माचार्य आणि कृष्ण परमात्मा. पितामह भीष्माचार्य कोणाचे सेनापती आहेत? कौरवांचे. आणि कृष्ण परमात्मा कोणाचा सारथी? अर्जुनाचा. पण सेनापती सुद्धा महाराज कृष्णाचा सल्ला घेत होता. कोणाचा? ते कोणाचा सल्ला घ्यायचा हेही कळलं पाहिजे. राजकारण तसं नाही महाराज, सल्ला कोणाचा घ्यायचा हेही कळलं पाहिजे. बाजू कोणाची धरायची हे सुद्धा कळलं पाहिजे. योगेश सर, कर्ण काय वाईट होता का? चांगला होता का नाही? अहो कर्णासारखं दातृत्वच नाही महाराज. एवढा मोठा कर्ण जर उदार होता तरी त्याचं मातेर का झालं? त्याला बाजूच कोणाची धरावं हे कळलं नाही बा. इकाडे पॅनलला धरावा का इकाडे पॅनल, त्याच्या डोक्यातच कळलं का आपण आता कोणाची बाजू धरावा. ते म्हणलं 500ची नोट आली का? अरे त्याच्याकडे तर कोण येत नाही. 500च्या नोटी तुझंच काय किंमत आहे काय? कर्ण उदार होता, कर्ण दातृत्ववान होता, कर्ण महाराज धर्माचारी होता, पण कर्णाला बाजू धरता आली नाही. पितामह भीष्माचार्य काय सामान्य अधिकारी का? पितामह भीष्माचार्यांचा अधिकार जर पाहिला तर इच्छामरणी आहेत, गंगापुत्र आहेत, पण बाजू कुणाची धरायची हा महत्वाचा भाग आहे. ऐका, देवाने सांगितलं तुला जर वाचायचं असेल अर्जुन तर एकच पर्याय आहे, आणि त्याच्याकरता आपल्याला कोणाकडे जावं लागेल? बनकर महाराजांकडे जावं लागेल. आता धर्मराजाकडे जावं लागेल. चला, पाणी तर नाही प्यायला मिळालं, पण एवढा खटाटोप आले धर्मराजाकडे. आता त्यालाच गाती बसून द्यायचं नव्हतं ना. धर्मराजाला घडलेला वृत्तांत सांगितला. म्हणजे आता एकच पर्याय, त्या ताईचं एकुलतं एक लेकरू मरण पावलेलं आहे, मृत पावलेलं आहे. यम दरबारामधून पुन्हा माघारी आणून द्यायचं तर अर्जुन वाचतोय, नाही तर अर्जुनाचा पुंडलिक वरदा. काय करायचं आता? मग चला, धर्मराजाने सांगितलं तुम्ही चला माझ्या बरोबर, काय काळजी करू नका. कुठं जायचं? यमपुरीला जायचं म्हटले. आता 7 समुद्राच्या पलीकडे जायचं.
जिथपर्यंत पाण्याचा रस्ता होता तिथपर्यंत चालले सगळे बरोबर, पण पाण्याचा रस्ता संपल्यानंतर पुढे अग्नीमधून रस्ता होता महाराज, अग्नीमधून प्रवेश आहे. आता 7 समुद्र पलीकडे जायचंय, यमराजाच्या दरबारामध्ये जायचंय, यमपुरीमध्ये जायचंय, एकुलते एक गेलेले लेकरू पुन्हा पाठीमागं आणायचंय. नवनाथ ग्रंथ ज्यांनी ज्यांनी वाचला असेल, वीट ग्रामामध्ये, करमाळा तालुक्यामध्ये वीट ग्राम आहे, करमाळ्यामध्ये, जिथं रेवणनाथ महाराज मुक्कामाला होते ना. किती पोरं माघारी आणून दिली मेलेली? किती? हा, म्हणजे बरेच नवनाथ वाचणारे आहेत बाबा. काय 7 पोरं त्या मातेचे रेवणनाथ महाराजांनी पाठीमागं आणून दिले की नाही. तसं आता यमराजामधून महाराज एक मुलगा पाठीमागं आणून द्यायचा त्या मातेचा, तर अर्जुन वाचतोय, नाही तर वाचत नाही. आता रस्ता तर मात्र अग्नीचा आहे, रस्ता अग्नीमधून जायचंय. तिथं गेल्यानंतर महाराज धर्मराजाने सांगितलं, देवा आपण 3 जण आहेत आता जाण्याकरता. कोण कोण आहे? अर्जुन आहे, धर्मराज आहे आणि देव आहेत, कृष्ण परमात्मा आहे. कोणी जायचं पुढं? त्यावेळेस देवाने सांगितलं, धर्मराजा तुम्ही पुढे चाला. धर्मराजा पुढे चाललेला आहे, त्याच्या पाठीमागं देव चाललेले आहेत आणि देवाच्या पाठीमागं अर्जुन आहे. आता धर्मराजाने सांगितलं देवाला, देवा मी ज्या ठिकाणी पाऊल ठेवतोय त्या ठिकाणी तुमचा पाऊल पडला तर तुम्ही वाचणार, आणि तुमचा पाऊल जर चुकीच्या ठिकाणी पडला तर तुम्ही संपणार. आता कोणाचा पाऊल कुणीकडे पडतो हे आता त्याचे बघायचंय बरं का, बघा बरं का. पुढे धर्मराज आहे, अग्नीमधून प्रवास आहे, यमपुरीला जायचंय. धर्मराजाने जिथं पाऊल ठेवला ना, देव त्याच्याच पावलावर पाऊल ठेवायचे धर्माच्या, म्हणून देव वाचायचे. पण धर्मराजाने तो तसाच मेसेज माग सेंड केला. कोणाला? जसं आपण व्हॉट्सअपला फेकतो ना महाराज, काय हा व्हॉट्सअपचे मेसेज म्हणजे अंगद महाराज आहेराच्या साड्या वापरायची कोणीच नाही. इकडून तिकडे फेकायची, तिकडून तिकडे फेकायची. ती फेकता फेकता ज्याने पहिल्यांदा फेकली ती त्याच्याकडेच आली पुन्हा फिरून. बऱ्याच दिवसांनी ते म्हणले ही तर आपणच लग्नात दिली होती साडी लोकाला, परत आपल्याकडे कशी आली? त्यांनी सांगितलं केले कर्म झाले आणि त्याची भोगा आली. हे परत तिथंच येत असतं, पुढे जात ते अगोपजले मेले. जे आपण करतो तेच येत असतं पाठीमागं, लक्षात ठेवा. आपण 70ची दिल्यावर काय 7,000ची येणार आहे का? मागं 70 रुपयाचीच येणार आहे. आणि त्या 70 रुपयाच्या साडी काहींचं लग्नाची व्याख्या आहे. या माता बघल्या जर साडी जर लग्नात दिली ना, बाई काय लग्न, बाई काय लग्न, बाई काय 70 रुपये साडी. आणि या कांद्याने जर साडी नाही काय त्या लग्नाला जा ऐका. धर्मराजा आहे, धर्मराजा पुढे चाललेला आहे. देव त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पाठीमागे चाललेला आहे. आणि देवाने तोच मेसेज अर्जुनाला पाठीमागे सांगितला, अर्जुना तू माझ्या पावलावर पाऊल ठेवला तर जगणार, नाही तर तिकडे अग्निकाष्ट कवा घ्यायचं तवा घेशील, पण तू आता इथंच संपणार. मग अर्जुन सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे. गेले यम दरबारामध्ये. गेल्यानंतर महाराज आदरातिथ्य झालं. विचारलं धर्मराजाला कशा करता येणं केलं? काय नाही, एकुलता एक मुलगा अमुक अमुक नगरी माझा, त्या ताईचा मुलगा तुम्ही घेऊन आलात, तेवढा पाठीमागे द्यायचा आहे. धर्मराजाचं वजन होतं महाराज तेवढं यम दरबारामध्ये. त्या यम दरबारातल्या अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही एक काम करा, फोन केला असता, मेसेज केला असता, नुसता मिस कॉल दिला असता तरी पोरग पाठीमागे पाठवून दिला असतं, तुम्हाला येण्याची गरज. मग अर्जुनाला धर्माची किंमत कळाली. गोकुळ शेठ याचं वजन इथं पण आहे म्हणले. कोणाचं? हा वजन कोणाचं पुढं असं सांगताय. मग मुलगा घेतला, पाठीमाग आली, त्या ताईचा मुलगा जिवंत झाला. तिथून पुढे अर्जुनाला पाणी पिता आलं अंगद महाराज. तोवर पाणी ग्रहण करायचं नाही. आणि मग आता देवाने विचारलं कोणाला? अर्जुनाला, अर्जुना आता गादीवर कोणाला बसवायचं? ते म्हणले आता धर्माला. कोणाला बसवायचं आता? ऐका, मग धर्माचा एवढा अधिकार आहे, मग त्या धर्माचं पालन कोणी करायचं? तुकाराम महाराज सांगतात, धर्माचे तो मूर्ती, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन
धर्माचे पालना धर्माचे पालना धर्माचे पालना हो धर्मराजालाच गादीवर बसावं लागलं महाराज का? कारण की धर्मच त्याचा अधिकारी आहे आणि त्या धर्माचं आपल्याकडे दोन काम बाकी आहेत महाराज. एक, आता आपल्याला त्या धर्माचं पालनही करायचंय आणि दुसरं पाखंड्याचं खंडन म्हणजे काय महाराज? ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्माने महाराज कंसाचा वध केला नाही, वाईट वृत्तीचा नाश केलाय. रामानं रावणाचा वध केला नाही, वाईट वृत्तीचा नाश केलाय. तसं आपल्याला चांगल्या गोष्टीचं महाराज पालन करायचं आणि वाईट गोष्टीचा नाश करायचा आहे. वाईट प्रवृत्ती कशाला म्हणतात? पापाला वाईट प्रवृत्ती म्हणतात. ऐका, आदरणीय सदानंद गुरुजी आळंदीकर सांगायचे, माणसाला ज्या भगवंताने तोंड दिलंय माणसं त्याच तोंडाने देव नाही म्हणतात. याच्यापेक्षा नास्तिकवाद किती मोठा. आपल्याला तोंड कोणी दिलं? प्रमाण सर्वांची पाठ आहे. दिले इंद्रिय हातपाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. म्हणजे ज्या भगवंतानं आम्हाला मुखारविंद बोलण्याकरता दिलंय त्याच मुखानं आम्ही देव नाही म्हणतो. याच्यापेक्षा नास्तिकवाद अजून किती मोठा असला पाहिजे. कोणी दिलंय तोंड? त्याने उद्या जर बोलू द्यायचंच नाही असं ठरवलं तर समजा त्यांनी ठरवलं बघ उद्या आपल्याला उठवायचंच नाही. कोणाला? खांदेकरी. ही सगळी त्याची सत्ता आहे ना महाराज. ज्या भगवंतानं आपल्याला मुखारविंद दिलंय त्याच मुखानं आपण देव नाही म्हणतो. याला नास्तिकवाद म्हणतात. हे शरीर कोणाची असते 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 चाले हे शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हर बिना कोण बोलविते हर बिना देवी ऐकावी एक नारायण देवी ऐकावी एक नारायण कोण बोलविते हर बिना कोण बोलविते हर बिना देवी ऐकावी एक ऐका, या समाजामध्ये धर्माचं पालन करणारी सुद्धा व्यक्तिमत्व आहेत आणि या समाजामध्ये पाखंडी विचाराची सुद्धा व्यक्तिमत्व आहेत. आस्तिकवादी सुद्धा लोक समाजामध्ये आहेत.
आणि नास्तिकवादी सुद्धा समाजामध्ये लोक आहेत. परवा दिवशी आमच्याकडे शास्त्री महाराजांचं कीर्तन झालं. त्यांनी माणसांचे 4 प्रकार सांगितले. जसे माणसांचे 4 प्रकार आहेत तसे प्राण्यांचे सचिन महाराज 4 प्रकार आहेत. म्हणजे काही बेडकाच्या जातीचे प्राणी सांगितले माणसं, काही कुत्र्याच्या जातीचे, काही गिधाडाच्या जातीचे आणि काही माशाच्या जाती. बेडकाचा जर विचार केला तर तो उभयचर प्राणी आहे. म्हणजे बेडूक कधी जमिनीवर राहतं, कधी योगेश सर कधी पाण्यात राहतं बेडूक, कधी बिळातही राहतं. त्याला वाटण तसं ते राहतं. कोण? हा. म्हणजे गावचा तमाशा आला तरी ते तिकडं, गावचा सप्ताह आला तरी, गावची यात्रा आली तरी याला उभयचर म्हणतात. त्याला वाटण तिकडं राहतं, उभयचर. मला सांगायचं ऐका, गिधाडाचा जर विचार केला तर ते कधी कधी झाडावर राहतं, कधी कधी आकाशात पण राहतं, कधी कधी ते जमिनीवर पण येतं, पण कदाचित येतं कधीतरी थोडा वेळ. तसं काही काहीला वर्गणी मागायला गेल्यानंतर घरचे म्हणते ते चंद्रावर आहेत, पृथ्वीवर आल्यावर या. बरेच जण संध्याकाळी 8-8:30ला चंद्रावरच असतात, पृथ्वीवर सकाळी 8-8:30. म्हणून वर्गणी मागायला जाताना सकाळी जात जावं. चंद्रावर असताना वर्गणी मागायला जायचं, पृथ्वीवर आल्यावर वर्गणी मागायची. म्हणजे ते हवेत नसतात. मला सांगायचंय खाली आलं तसे काही वर काही खाली, तशी काही कुत्र्याच्या जातीची आहेत महाराज. पाखंडी सांगायचे मला तुम्हाला. त्याच्यात पिसाळलेलं कुत्र ते पाण्याला जास्त गोकुळशेट घाबरत. कशाला? हा, पाणी पाहिलं की त्याला वाटतं आपलं इथं आता मरणच आहे. तसं काहीला सप्त्याचा मंडप पाहिला असं आहे. ही पाखंडी विचाराची माणसं आहेत महाराज. पण एक विचार असा आहे महाराज, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी, जीवना वेगळे मासोळी. तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवाना तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या विचारामध्ये महाराज माशाचा जर विचार पाहिला तर मासा हा प्राणी असा आहे की तो पाण्यापेक्षा वेगळा राहू शकत नाही. तसा समाजामध्ये असा एक वर्ग आहे की तो भगवंतापासून दूर राहू शकत नाही. जीवना वेगळी मासोळी आणि त्यांचं काम आहे धर्माचे पालन. ते करतातच करणे पाखंड खंडन. अजून काय काम आहे महाराज त्यांचं? हेच आम्हा करणे काम. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हेच काम करायचंय. काय? बीज वाढवावे नाम. 10:15 वाजले. ऐका वेळेमध्ये सोडतो, काळजी करू नका. बीज वाढवावे नाम. एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. छोटस गाव होतं. त्या गावामध्ये एक साधू आले. साधू आल्यानंतर त्या गावामध्ये त्या साधूला 3 शिष्य मिळाले. बरं का गोकुळ शेठ, 3 शिष्य मिळाले. तिघांनी पण त्या साधूकडून प्रसाद घेतला, त्या साधूकडून बोध घेतला, त्या साधूकडून जो घ्यायचा तो बोध उपदेश घेतला. आणि त्या साधून जाताना त्या तिघांना एक एक हरभऱ्याचं बीज दिलं. हरभऱ्याचं एक दाणा. मी 12 वर्षांनी पुन्हा येईल, तोपर्यंत एवढं काय करा, सांभाळून ठेवा. बीज वाढवावे नाम. इकडे येतोय दुसऱ्या चरणाकडे. सावध राहा. कोणी म्हणायचंय पुन्हा एकदा सावध राहा, पुन्हा गोठाळा नको. हा, नाही तर गाडी निघून जायची मग हात नको पुन्हा.
वेळेमध्ये अटेन्शन ऐका. बीज वाढवावे ना. तिघांना पण एक एक हरभऱ्याचं बीज दिलं, तिघांना उपदेश दिला. साधू सुप्यापर्यंत जातेत नाही जातेत त्याच्यातला एक जण लगेच चौकात आला. घातली काय माळ. लय योग संतोष भाऊ लय अवघड. कधीपासून झाला माळकरी. लागला काय प्रवचन सांगायला गेले. लका जो दातातलं निघालं नाही लागला लोकाला केलं. आता मी तर 16 वर्षी माळ घातली गोकुळ शेठ. किती वर्षी? 16 वर्षी. लोक म्हणायचे 16 वर्ष लोकांचं. मी 16 वर्षच घातली नेमकी. माझ्या डोक्याचं नाही, माझं मोक्याचं ठरलं माळ. हा पण माझ्या घरातलेच माणसं मला म्हणायचे भाऊ खाया प्यायच्या जीव असून तो काय उद्योग लावला. बरं मी म्हणलं खाऊन पिऊन आतापर्यंत किती राहिले बाबा. काय प्यायचं का व्हायना ठरवलं तुमच्या पद्धतीने. काय प्यायचं का दिवस व्हायना, पण खाऊन पिऊन किती जगले. किती जणांनी मांसाहार केला आणि किती जगले कोरोना काळामध्ये. असं काही नसतं महाराज. मारवाडी लोक 105 वर्ष जगतात संतोष भाऊ. किती? आमच्या गावात आहे बा 105 वर्ष. मी म्हणलं त्यांना विचारलं तुम्ही काय काय खाता बा. म्हणजे काळ्या पेशेतला खाता का होय. ते म्हणले आम्ही काळ्या पेशीतला खातोच. आता पण काळ्या पेशीत आम्ही सफरचंद आणतो म्हणले. हा मग ऐका काळ्या पेशीत सफरचंद पण आणता येतात ना. ऐका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. एक जणांनी महाराज बोध घेतला तो स्टँडवर आला. ते म्हणले असे गुरु किती काही भेटतात काय बोधोच्या राजा लागला काय. त्याने घेतलेला बीज दिलं टाकून महाराज. लोकांनी सांगायला लागलं त्याला काय ते आताचं फाउंडेशनच पक्क नव्हतं महाराज. हा दुसरं होतं महाराज. तो म्हणला नाही आपले गुरु चांगले 12 वर्षांनी पुन्हा येणार आहेत. त्यांनी प्रसाद दिलाय, त्यांनी बोध दिलाय, हरभऱ्याचं बीज दिलंय. हा प्रसाद आहे, सद्गुरूचा प्रसाद आहे, गुरूंचा प्रसाद आहे, जपून ठेवला पाहिजे. सोन्याची डबी केली गोकुळ शेठ. कशाची? आणि सोन्याच्या डबीमध्ये हरभऱ्याचं बी ठेवलं आणि त्याला देवाऱ्यात ठेवलं. 12 वर्ष बघितलंच नाही बुवा. असा शेतकरी असतो काही कुठं. 12 वर्ष कांद्याचं बी बघितलं नाही. आता त्याचा काका उगल कधी 12 वर्षाने वय त्याला दरवर्षी बघावं लागत आहे. माझ्या ताईसाहेबांना विचार बरं लोणचं घातल्यानंतर त्याला किती महिन्याने हलवावं लागतं पुन्हा. मन थोनी नवनेता काय आलं म्हटलंय. असं 2-4 महिन्यांनी तवर तर त्याला बोरा लागून जाईल येड्या. त्याला दररोज प्रक्रियेमध्ये आणावं लागतं. तैसे संत जगी क्रिया करून दावे प्रक्रियेमध्ये आणावं लागतं. त्याने ते घेतलं आणि डबीमध्ये ठेवलं. पाहिलंच नाही 12 वर्ष. तिसरा फार हुशार होता महाराज. 3 जणच होते ना. तिसरा फार हुशार होता. तिसऱ्याने काय केलं ते हरभऱ्याचं बीज आपल्या दारातच लावून दिलं. त्याचं आलं झाड. त्याला 20-25 गाठे 5-25 दाणे ते जपून ठेवले. पुढल्या वर्षी 5-25 लावले. 5-25 झाडं 8 भर झालं. पुढल्या वर्षी 8 भर पेरलं. 2-4 पायल्या झालं. आणि 2-4 पायल्या पेरल्या मग भरपूर होत असतं. झालं ना तसंच. 12 वर्षांनी गुरुजी जवळ येते तवर घरात थाप्या लागल्या होत्या. कशाच्या? हरभऱ्याच्या. आणि 12 वर्षांनी गुरुजी बरोबर आले. ज्यांनी फेकून दिलं तर महाराज ते लगेच दुसऱ्या गल्लीतून पुंडली खबरदार. गुरुला पाहिलं. हा लय अवघड आहे महाराज. दुसऱ्याला पाहिलं तो दुसरा म्हणलं गुरुजी तुम्ही दिलेला प्रसाद जपून ठेवलाय सोन्याच्या डबीमध्ये आणा म्हणले. आणला तर त्याचं योग्य सर पीठच होऊन गेलं होतं. कशाचं? अशी शेती करीत असतात काही कुठं. हा येवलेश्वर रोपं लाविले द्वारे कशाला म्हणतात असे म्हणतात. त्याला प्रक्रियेमध्ये आणावं लागतं. तसं ठेव. तुम्ही डॉक्टरकडे गेले महाराज इंजेक्शन गेले गोळ्यात रिसेप्शन लिहून दिलं. मेडिकलवाल्याने गोळ्या दिल्या आणि तशाच गोळ्या उशीत घालून ठेवल्यावर कधी फरक पडला. डॉक्टर म्हणले फरक पडला नाही. म्हणले नाही. आणि म्हणले गोळ्या उशीत दिल्या घालून लई कडू लागायच्यात. मला काढलं नाही कवा फरक पडत. तसं त्या बीजाची प्रक्रिया व्हायला पाहिजे होती का नाही. त्याने आपल्या त्या डबीचं दिलं ठेवून महाराज त्याचं पीठ होऊन गेलं. जमत नाही. ऐका तिसऱ्याला म्हणले तू काय केलं सांग. 2 शिष्य गेले बाबा याला जाऊ दे म्हणले. तू तरी काय केलं सांग. ते म्हणला गुरुजी तुम्ही दिलेल्या प्रसादाचा परिणाम पाहायचा असेल तर आपल्या घरी यावं लागेल. घरी नेलं आदरातिथ्य केलं पूजन अर्चन केलं. आणि ज्या थप्पीला महाराज पाठ देऊन गुरुजी बसले होते ना. गुरुजींनी विचारलं तुला बीज दिलं होतं 12 वर्षापूर्वी काय काय केलं. त्यांनी म्हणले मी काहीच केलं नाही. हे थप्पी जी बसले ना तुम्ही दी थप्पी पोत्याची हे तुम्ही दिलेल्या बीजाचा काय आहे परिणाम. आपल्याकडे कशा करता दिलंय बीज. तुकाराम महाराज म्हणले कशा करता दिलंय ते दुसऱ्या चरणात सांगितलंय. हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम
करणे काम हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम हेच आम्हा करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. इथपर्यंत आपण आलो. एक 5-7-8 मिनिटं माझ्याकडे बाकी आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं पालन करण्याकरता पाखंड्याचं खंडन करण्याकरता बीजाचं नामाचं बीज वाढवण्याकरता आम्हाला जर तीक्ष्ण बोलायची पाळी आली तरी आम्ही बोलू महाराज. आणि बोलले नाही का महाराज किती सांगू तरी नाही कधी. आणि पुढे पुढे काही महाराज आपल्याला नाही बोलायचं की नाही का. पुढे ऐक महाराज ऐका बोलले महाराज नामाविन मुख सर्पाचे ते बेळ बोललं की नाही ते याला म्हणायचं तीक्ष्ण उत्तर आहे. अजिबा नव्हे काळ सर्प आहे महाराज. किती सांगू तरी ऐकती भटकीचे हे जे बोलणं ना महाराज हे तीक्ष्ण उत्तर आहे महाराज. साधू संतांचे शब्द जे आहेत ना महाराज हे शब्दच महाराज धन आहे. साधू संतांचा महाराज सहज बोलणे हिचे उपदेश करोनी साय. साधू संतांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. साधू संतांनी दिलेल्या बोधामध्ये एवढं सामर्थ्य आहे. ते बोलणं आपल्याला जरी कटू वाटत असलं महाराज तरी पण ते जीवाच्या कल्याणाचं आहे. ऐका आई लेकराला महाराज औषध देते. औषध जरी कडू असलं तरी ते लेकराच्या हिताचं आहे. ऐक नाही हिताचं लेकराच्या कल्याणाचं आहे. तसं साधू संतांचं बोलणं जरी तुम्हाला थोडंसं जड जात असेल महाराज परंतु ते जड जीवाच्या महाराज हिताचं आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पण हे करत असताना कधी कधी मोठेपणा कधी कधी छोटेपणा कधी कधी स्वाभिमान कधी कधी युगो कधी कधी ऍटिट्यूड आडवा येतो माणसाचा. एवढं मला उदाहरण सांगायचंय पुढे चालायचंय. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे करत असताना महाराज हे परमार्थाचं जतन करत असताना संप्रदायाचा वारसा जपत असताना कीर्तनकारांना धर्मावर बोललंच पाहिजे. आदरणीय डॉक्टर महाराज कायम सांगतात तुम्ही कीर्तनामध्ये कोणत्याही प्रक्रिया मांडा वेदांताच्या मांडा विनोद मांडा शिवचरित्र मांडा पण धर्माविषयी तुम्ही 10-5 मिनिटं बोललं पाहिजे आणि बोललंच पाहिजे महाराज. जर
धर्माविषयी आपण बोललो नाही ना. कधी कधी असं आपल्याला वाटतं अमुक अमुक पक्षांनी कार्यक्रम ठेवलाय, मग बोलावा का नाही बुवा. पक्षाचा कीर्तनाचा काय संबंध नाही. कीर्तनकाराने महाराज कोणाचंही गुणगान गायचं नाही. कीर्तनकाराने धर्माचंच गुणगान गायचं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकाराम महाराज म्हणतात नाही भीडभाड तुका म्हणे सानातोर. मोठा असला तरी महाराज आम्ही भीडभाड ठेवत नाही आणि लहान असला तरी आम्ही त्याचा विचार करत. 1 मिनिटाचं उदाहरण, थोडस महाभारत पाहिलं, आता थोडस तुम्ही रामायणाकडे या. आम्ही शेवाटोपती घेतो महाराज. ऐका, रामायणामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, रामायणामध्ये सीता मातेचं अपहरण झालं. तेही अपहरण होताना महाराज रावणाला 2 प्रश्न पडले होते. रावणापुढे प्रश्न होता माझा उद्धार झाला पाहिजे, आणि रावणाला आपला उद्धार व्हावा असं वाटणं सुद्धा रावणाचं प्रारब्ध उदयाला आलं म्हणायचं. काही माणसाला आपला उद्धार व्हावा असं सुद्धा वाटत नाही बुवा. माळ घालायचं तर लावून राहिलं, पण आपला उद्धार व्हावा असं सुद्धा वाटत नाही. पण रावणाला एक दिवस असं वाटलं की आपला सुद्धा काय झाला पाहिजे असं वाटणं सुद्धा भाग्य उदयालाच आलं ना त्याचं. मग तो म्हणला कोणाला विचारावं माझा उद्धार कशानं होईल. मग तो गेला नारद महर्षीकडे. म्हणले नारदजी माझा उद्धार कशानं होईल. ते म्हणले तुझा उद्धार करून घ्यायचा असता तर 2 मार्ग आहेत. कोणते कोणते. एक तर प्रभू रामचंद्राला शरण जा, आणि नसल जमत त्यांची धर्मपत्नी तिचा अपहरण. कोणतं पटत आहे तुला याच्यातलं. ते म्हणला दुसरंच बरं वाटत आहे जरा. ह्या अशा खोडीची माणसं आहेत मला. 2 पर्याय सांगितले नाही का उद्धार होण्याकरता. 2 सांगितले. कोणते कोणते पुन्हा सांगू का आता. 2च पर्याय आहेत तुझ्याकडे उद्धार होण्याकरता रावणा. कोणते कोणते. एक तर प्रभू रामचंद्रांना शरण जा, आणि हे जर नसल जमत तर दुसरा पर्याय त्यांची असणारी धर्मपत्नी तिचं काय करा. ते म्हणला हे दुसराच बरा वाटत. कारण की रावणाच्या जर महाराज चरित्रामध्ये जर बारकाईनं पाहिलं तर शरण जाणं हा त्या ग्रंथामध्ये अध्यायच नाही. तो अध्यायच नाही कोणाला शरण जायचं. कोणाचं सांगतोय मी. हा रावणाचं सांगतोय, हे लक्षात ठेवा. तो म्हणला आपल्याला कोणाला शरण जायची कर. त्याचा ग्रंथ तो अध्यायच नाही म्हणल्यानंतर जे शरण जायचं काय नम्र झाला होता लहानपण ते काय हे काय त्याच्या अध्याय बसतच नाही. ते आपल्याला जमणारच नाही म्हणला. मग हे जमण्याजोगं आहे म्हणलं त्याची धर्मपत्नी. बरं म्हणले ते काय करीना कर. तसं का व्हायना तुझा एक तर देवाचं शत्रू व्हावं नाही तर उद्धार ठरलेला आहे. पुतना महाराज शत्रू झाले पण उद्धार झाला की नाही. कंस शत्रू झाला उद्धार झाला की नाही. रावण शत्रू झाला पण उद्धार झालाच नाही. ऐका त्याच्या पाठीमागचं फार मोठं भावार्थ आहे, पण मला सांगायला वेळ नाही. रामायणामध्ये सीतामायाचं अपहरण झालं. रावणानं महाराज साधूचा वेश घेतला, सीतेचं अपहरण केलं. आकाश मार्गाने चालत असताना जात असताना रस्त्यामध्ये अडवलं विमान मार्गाने. विमानावर जात असताना कोणी अडवलं. जटायू. आता अडवल्यानंतर जटायू कोण आहे. पक्षी आहे. तो काय माणूस आहे का. तो पक्षी महाराज. आणि रावण कोण आहे. रावण लंकापती रावण येतो, लंकेचा राजा आहे. बरं रावणाचं सामर्थ्य काय आहे. रावणाचं सामर्थ्य म्हणजे काय 2 भांडे 2 फुलपात्रे 2 स्टीलच्या बादल्या 2 फायबरच्या असलं काय रावणाचं. रावणाच्या घरी योगेश 80,000 बायका. तुम्ही जास्त लोड घेऊ नका. त्याच्याकडे 80,000 आहे. आपल्याला एकही मिळाला कशाला मोकरा भानगडीत पडता येईल. 80,000 बायका आहेत, 1,00,000 मुलं आहेत, 1.25 नातू आहे, 3,05,000 मतदान त्याच्या घरात आहे. कोणाला जायचं असेल तर बघा तिकडे वशिला लावायला काय देता येत असतं तर. किती मतदान आहे. मित्रता युगातलं सांगतो हे कलियुग चाललेलं आहे आता. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.25 नातू आणि 7 कोटी घरं सोन्याची. एवढं रावणाकडे होतं महाराज. किती मोठा संसार होता. एवढा मोठा संसार होता. आता याला आडवं लागायचं म्हणल्यानंतर पुढला आडवा लागणारा कसा पाहिजे. तोला मोलाचाच पाहिजे की नाही. अहो कुस्त्या लावणारा सुद्धा महाराज हुशार लागतो. तो दंड पाहिलं की त्याला कळतं. त्याला बरोबर कळतं कोणाबरोबर लागायचं. कोणाबरोबर कुस्त्या लावण्यात काही मजा नाही महाराज. त्याला तोला मोलाचाच असावा लागतो. तसं महाराज रावणाने विचार केला या आडवायला येणारा मला हा तर पक्षी आहे. मी तर लंकापती रावण आहे. हा मला काय विरोध करू शकतो. पण त्याने विचार करा मी जरी लहान असलो तरी सत्य करता मी काय करणार. विरोध करणार. तसं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे महाराज. धर्माकरता आपण जागृत राहिलं पाहिजे. तर धर्माच्या पालना करता तो पक्षी होता जटायू महाराज. हा लंकापती रावण होता, पण त्याने त्याला विरोध केला. कोणाला. अरे तू जे करतोय ना कार्य हे चुकीचं करतोय.
त्या प्रभू रामचंद्राची असणारी धर्मपत्नी हे वेदबाह्य कर्म आहे, नीतिबाह्य कर्म आहे. दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणं परस्त्री माते समान आहे. आणि तो तिचं अपहरण करतो, हे चांगलं नाही. याचे परिणाम तुला भोगावे लागतील रावणा. एवढा उपदेश करायचा प्रयत्न केल्यानंतर तो म्हणला मी कोण, तू कोण, तो मला उपदेश करतो. त्यांनी खडग काढलं आणि याचे पंख. सांगा मग आता त्याचं सामर्थ्य होतं का विरोध करण्याजोगं? नव्हतं ना. पण तरी विरोध केला की नाही? आपलं सामर्थ्य असू नाही तर नसू, पण सत्य करता महाराज कधी पण नेहमी पुढचा माणूस किती का मोठा असा ना, तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भयनरकात. सत्याला अनुमोदनच द्यायचं बा महाराज. त्यांनी सत्याची बाजू धरली. कोणी? जटायूने सत्याची बाजू धरली. आणि आता थोडंसं ऐका, आता थोडंसं पुन्हा महाभारतात या ऐका. ज्यावेळेस द्रौपदी मातेवरती अत्याचार झाला त्यावेळेस महाराज पितामह भीष्माचार्य तिथंच बसलेले होते. त्यांनी सांगायला पाहिजे होतं दुर्योधनाला की दुर्योधना तू हे जे काम करतो हे चांगलं नाही, हे वाईट आहे. सांगायला पाहिजे होते की नाही? ज्यावेळेस शहाणे माणसं गप्प बसतात ना त्यावेळेस महाभारत घडतं. कळलं तुम्हाला? म्हणून शहाण्या माणसाने टायमाला बोललंच पाहिजे. राग आला तरी नाही परत तारीख भेटायची. त्याला पुढं सुपारीवर लिहित म्हणून काय करावं? हा आमच्या गुरुजींनी एकच सांगितलेलं गोकुळशीत, सोनाराने किती वाईट दिवस आले ना त्यांनी लोखंड विकायचंच नाही, त्यांनी सोनंच विकायचं. बरं का केंद्र काय विकायचं त्यांनी? हा आता सोनार काय करायला लागले? लोखंड विकायला लागले. का म्हणे धंदा नाही. अरे मग धंदा नाही मग काय काही सांगतो काय कीर्तन धंदा नाही. हा तो तारखा मेळा करतो, तू काही सांगायला लागला कीर्तनामध्ये. सोनाराचं एकच काम आहे, तारीख मिळू नाही तर नाही मिळू पण त्यांनी सोनंच विकायचं. काय करायचं त्यांनी? त्याला माहित आहे एकच वेळाने जरी लय झाली महाराज, एक गिराईक जरी आलं ना ते 10 लाखाचं महाराज, त्याला काय 7-8 तोडे केले लागण्याचे तरी 10 लाखाचं. हा म्हणून तेवढंच काम करायचं. सोनाराचं ते काम आहे, त्यांनी सोनंच विकलं पाहिजे. तसं या गादीवारल्याचं ते काम आहे, त्यांनी जगाला धर्म आणि शास्त्र सांगितलं पाहिजे. धर्म आणि शास्त्र सांगितलं पाहिजे. का सांगितलं पाहिजे? ऐका. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वराव्या. जटायूने महाराज विरोध केला जरी मोठा होता तरी, पितामह भीष्माचार्यांचा अधिकार होता तरी गप्प बसलं तर मारावं लागलं बाणाच्या शय्येवरती. आणि याचा अधिकार नसताना सुद्धा जटायूने विरोध केला तर मरण आलं प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती. कुठं मुक्त व्हायचं राहिलं? प्रभू रामचंद्राच्या मांडीवर जटायूचं मरण आहे, जीवन मुक्त जसं आहे. आणि महाराज जोपर्यंत महाराज उत्तरायण लागत नाही तोपर्यंत महाराज पितामह भीष्माचार्याला ठेवावा लागला. महाराज हे मरण का आलं तर महाराज डोळ्यासमोर अधर्म घडत होता तरी पण बोलले नाही, अधिकार असताना सुद्धा बोलले नाही. हे त्याचं कारण आहे. पुढच्याला राग आला तरी चालेल पण अधर्मा करता बोललंच पाहिजे आणि धर्माचं पालन केलं पाहिजे. याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात पुढचा लहान असलं तरी आम्ही बोलणार आणि मोठा असलं तरी बोलणार. आम्ही त्याची भीडभाड ठेवणार नाही. शेवटचं चरण. नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड, नाही भीडभाड. तुका म्हणे शाना थोर, तुका म्हणे शाना थोर, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. शाना थोर, तुका म्हणे शाना थोर, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. ज्ञानेश्वर माऊली
मनाचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर यथामती यथावकाश आपलं हे छोटंसं गाव आहे, परंतु आपल्या गावामध्ये अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने कार्यक्रम होतो. मी बऱ्याच वर्षापासून पाहतोय. आपलं गाव हे निर्मल ग्राम आहे. नवे नवे आपल्या गावाची वाटचाल ही आदर्श गावाकडे चालू आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आपलं गाव एक आदर्श गाव असणार आहे महाराज. का तर आपल्या गावचे कार्यकर्ते खूप चांगले आहेत, आपल्या गावचा विकासही खूप चांगला आहे. आणि थोडं गाव असलं की महाराज थोडंसं जरा मोठीमध्ये राहतं. तुमच्या गावाची एकी पण चांगली आहे महाराज, चांगली आहे महाराज. आणि खऱ्या अर्थानं म्हणून विकास आहे. एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर आहे. आपलं अधिष्ठान खंडेश्वराचंही मोठं मंदिर आहे. आता तर मी पहिलं या कार्यक्रमाला इथं कीर्तन ऐकलं याचं महाराज. छोटीशी तर चावडी आणि मग इकडं छोटंसं मंदिर होतं, परंतु एवढं महाराज परिवर्तन झालं. खऱ्या अर्थाने आपल्या गावातील लोक दानशूर आहेत. पैशा पाण्याला कुठेही मागं पुढं पाहत नाही. धर्माच्या देशाच्या कार्यकर्ता दैवाच्या कार्यकर्ता मागे पुढे पाहत नाही. म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही संयोजित केलाय, आयोजित केलाय. माझ्याकडे तुम्ही पहिला दिवस दिला आणि पहिला दिवस म्हटलं की पत्रावळ्याच वाढायचं काम असतं. पहिल्या दिवशी काही बेत वाढायचा नसतो. म्हणजे तुम्ही बघा आपण ज्यावेळेस पंक्तीला बसतो ना त्यावेळेस पहिल्यांदा काय वाढतात योगेश सर, मी आज फक्त पत्रावळ्या ठेवून चाललोय तर उद्यापासून एक एक बेत तुम्हाला खायला मिळणार आहे. आणि तेवढं नाही तुम्ही माझ्याकडे महाराज टिकाव टाकायचं पण काम दिलंय. एखाद्या कामाचं भूमिपूजन करायचं असं तर पहिला मान कोणाला असतो टिकाव टाकायचा. हे तसे फोटो काढायपुरताच असतो म्हणा, काम करणारे दुसरेच असते. पण तुम्ही मला फोटो काढायचं का ना काम दिलं ना महाराज. तुम्ही माझ्या हातात पहिला कार्यक्रम तुम्ही माझ्याकडे दिला. सुरुवात आपण केली महाराज नामानं हेची आम्हा करणे काम बेज वाढवावे नाम. म्हणून भव्य दिव्य अतिशय गोड आणि भक्तिमय वातावरणामध्ये आनंदामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी आलेल्या आहेत. 4.5-5 लाखांच्या मूर्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. परवा दिवशी या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे, कलशारोहण सोहळा होणार आहे. आज भव्य दिव्य मिरवणूक झालेली आहे आणि म्हणून पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराकडे दिली. उत्तरोत्तर हा कार्यक्रम मोठा होणार आहे. गेली काही दिवसापूर्वी सप्ताह झाला आणि पुन्हा हा कार्यक्रम मध्ये ठरला होता, परंतु काही अडचणी आल्यामुळे पुन्हा बदल झाला. मग आपण या तारखेला हा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या सर्व पांडुरंग सेवा संस्थेचे असणारे पदाधिकारी, असणारे अध्यक्ष उपाध्यक्ष, असणारे सर्व गावातील भजनी मंडळी, सरपंच उपसरपंच, माजी सरपंच, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, गावातील तरुण मंडळ, माता भगिनी, तरुण वर्ग, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर असणारी सर्व मंडळी, आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून एवढं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलंय. हे महाराज मंदिर कसं करता तर मंदिर आपलं हे ऊर्जास्थान आहे, मंदिर आपलं हे प्रेरणास्थान आहे. आणि मंदिर जर नसतील महाराज तर मंदिरामध्ये आपण आलं पाहिजे आणि म्हणून मंदिरं बांधली पाहिजे. अजून बरेच मंदिराची रेकॉर्ड नाही म्हणून अजून बरेच मंदिरं बांधायची बाकी आहेत. असं काही समजू नका की आपण एवढं मंदिर बांधलं म्हणजे फक्त अयोध्येचं मंदिर झालंय. अजून बरेच मंदिरं व्हायचेत आणि ते मंदिर आपल्या समोर होणं गरजेचं आहे. कारण की औरंगजेबाने बरेच मंदिरं तोडले महाराज 17व्या शतकामध्ये, बऱ्याच मूर्तीची तोडफोड झाली महाराज. आणि ती आता आपलं काम आहे उभं करणं हेची आम्हा करणे काम बेज वाढवावे नाम. म्हणून तुम्ही या मंदिराची उभारणी केली. सुंदर कार्य तुम्ही करतात. हे कार्य करण्याकरता भगवंतानं तुम्हाला उदंड आयुष्य, ऐश्वर्य, आरोग्य देवो. सप्ताह कमिटी ग्रामस्थांना ऐश्वर्य देवो. आपल्या गावचं असणारं एक महाराज दातृत्व आणि एक दानश्वर व्यक्तिमत्व आदरणीय सुरेश धोंडेबा गवळी हे एक आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा साई उद्योग समूह महाराज फार मोठं आपल्या गावच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांच्या कार्याला आपला सलाम आहे महाराज. ऐका, ज्याच्याकडे जे आहे ना त्याने ते दिलं पाहिजे महाराज. ज्याच्याकडे जे, आता तुमच्याकडे पैसा नाही ना मग आपण म्हणायचं मी पत्रावळ्या उचलतो बा इथं येऊन. एखाद्या म्हणलं आपल्याला पत्रावळ्या उचलायचं जमत नाही ते मग अन्नदानाची पंगत देतो. तसं द्या बा महाराज, ज्याला जे जमन ते महाराज. आता ज्याला गाता येतं ना त्यांनी गायलाच पाहिजे. पण काही गायक म्हणले आपली रेकॉर्डिंग करू नका, ते तसेच थप्पीला लागले महाराज. परत त्याचा कोणी विचारच केला नाही. काही वादक म्हणले आपल्याला रेकॉर्डिंग करू नका, त्याचा कोणी पुन्हा विचार केला नाही. ज्याच्याकडे जे आहे त्यांनी दिलं पाहिजे. का यांनी जर आज वाजवलं ते रेकॉर्डिंग झालं ते जगाने पाहिलं तर यांचे विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये घडणार आहेत. त्यांनी ते दिलं पाहिजे. कीर्तनकाराकडे जे त्यांनी ते दिलं पाहिजे. ज्याच्याकडे पैसे त्यांनी पैसे
दिले पाहिजे. ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी तन मन धनाने कमाईना आलं पाहिजे. ज्याच्याकडे फारच काही नाही त्याने इथं येऊन निदान जेवलं तरी पाहिजे ना महाराज. जेवायचं तरी कोणी केलेलं महाराज. ज्याच्याकडे काहीच नाही त्याने जेवायचं तरी काम करीत जा. ज्याच्याकडे जे आहे ते देत चला. घेणाऱ्याने घेत जावे आणि देता घेता एक दिवस देणाऱ्याचे तोडून घ्यायचे का मग आता. हा फार गोड सुभाषितकार वर्णन करतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे, म्हणजे देणाऱ्याचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म आपण जीवनामध्ये घेतला पाहिजे. काय घेतलं पाहिजे? त्याच्याकडे दातृत्व आहे महाराज, ते देतात. आणि म्हणून आपल्या गावातला हा एक भूमिपुत्र आहे की ज्यांनी 2-3 जिल्ह्यामध्ये नाव कमवलंय. त्यांचं मोठं योगदान आहे. अर्थात गावात त्यांचं सगळ्यांचं मोठं योगदान आहे. मागच्याच वेळेस मी पाहत होतो कार्यक्रमाला आलो, कोणी 10,000, कोणी 11,000, कोणी 15,000 मोठमोठ्या पावत्या देत होते. कामही तेवढ्याच तोलामोलाच होतं, कार्यही मोठं होतं, वर्गणी मोठी होती, पण जमा झाली. आणि हा कार्यक्रम अजून 5 दिवस भव्य दिव्य होणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा विश्वाचे मौले ज्ञानेश भगवान अखिल कोटी जगदानी पांडुरंग परमात्मा आपला असणारा अधिष्ठान भगवान खंडेश्वराच्या चरणी या ठिकाणी ही सेवा समर्पित करतोय. सुंदर साथ दिली टाळकर यांनी, गायकांनी, मृदंगाचार्य महाराज अतिशय सुंदर मृदंग वाजवतात. भूषण आहे महाराज. मृदंग अलंकार आहेत महाराज. आता अलंकारच कळत नाही काय. हा विशारदही कळत नाही महाराज, अलंकारही कळत नाही महाराज, वस्तादही कशाला पदवी आहेत महाराज हेच कळत नाही. ऐका, जसं आपल्या महाराज शिक्षणामध्ये माणूस ग्रॅज्युएट होतो ना, तसा मृदंगामध्ये महाराज ग्रॅज्युएट झाला त्याला विशारद मानतात. आणि मग ग्रॅज्युएटच्या पुढे भरपूर पदवी आहेत महाराज. आणि उस्ताद म्हटलं की अलंकार महाराज. पंडित उस्ताद अल्ला रक्का खान महाराज हे उस्ताद होते महाराज. उस्ताद आणि उस्ताद कमी नसतात महाराज. उस्ताद सगळ्याला, म्हणजे वस्ताद ज्यांना म्हणतात ना महाराज, त्यांच्याकडे सगळे डाव असतात. आणि एखादा डाव ते माग ठेवीतच असते. त्यांना माहिती सगळे डाव लोकांना दाखवून उपयोग एखादा ठेवाच लागतो ना. तर एखादा शिष्य त्यांच्यावरच प्रयोग करतो त्या डावाचा. म्हणून एखादा डाव राखून ठेवा लागतो, त्याला वस्ताद म्हणतात. ही अलंकार पदवी मृदंगामधली, संगीत अलंकार. म्हणून अलंकार पदापर्यंत महाराजांचं शिक्षण आहे. विशारद मंडळी आहेत आपले जाधव महाराज, खेत्रे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. ही सर्व प्रेमाची मंडळी आहेत. सुपवरून पवार काका, राजू भाऊ, आमचे रासकर महाराज, सर्व प्रेमाची मंडळी आली. पंचक्रोशीतून भाविक मंडळी आली, वारकरी मंडळी आली, ग्रामस्थ मंडळी आली. झालेली सेवा खंडेरायांच्या चरणी सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, विश्वाची माऊली ज्ञानेश भगवान, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तालुक्याचं भूषण नळबरायांच्या चरणी सेवा समर्पित करून जाता जाता 1-2 गोष्टी सांगायच्या. मृत्यूला कधी विसरू नका, आई वडिलांना कधी विसरू नका, जवानांना कधी विसरू नका आणि किसानांना कधी विसरू नका, देवाला कधी विसरू नका. एवढ्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी कीर्तन सार्थक लागलं. मरणाला काय विसरायचं नाही, मरण येणारच आहे. आई वडिलांना काय विसरायचं नाही, त्यांच्यामुळे जगत पाहिलंय. सद्गुरूला काय विसरायचं नाही, त्यांच्यामुळे धर्म कळालाय. जवानांना काय विसरायचं नाही, त्यांच्यामुळे निवांत झोपता येतंय. किसानांना काय विसरायचं नाही, त्यांच्यामुळे जेवता येतंय. देवाला काय विसरायचं नाही, आतापर्यंत त्यांनी जिवंत ठेवलंय, म्हणून विसरायचं नाही देवाला. हे सगळं त्याच्याकरताच करायचं महाराज. आणि म्हणून हे जीवनामध्ये करत चला. आणि कीर्तन संपल्यानंतर ज्याच्या त्याच्यात चपला घेऊन जात जा बाबा. हे बी आता मी सांगायला सुरू केलं महाराज. तसं आपलं गाव चांगलंय हा, पण माझ्या बऱ्याच ठिकाणी हल्ल्या म्हणून मी आता गाडीतच सोडतो महाराज. पण आज सोडल्यात मी बाहेर गेल्या तर मी म्हणलं महाराज, मला माझे संतोष भाऊ म्हणले काळजी करू नका, चपला गेल्या तर नावाज ओढ देऊ तुम्हाला. मग म्हणलं सोडतो. तसं आपलं गाव चांगलंय, आपल्या गावाला संस्कार चांगले. पण सांगावं लागतं कधी कधी जत्रेत कीर्तन असतात महाराज, मग चपला जायला काय लागत आहे महाराज. असं कोणाच्या नाही, आपण महाराज लोकांच्या नाकाने जाऊ बा. महाराज लोकांचं पुण्यच तुम्ही घरी घेऊन जाताय सगळे. असं विनोदाचा भाग सोडून द्या. जे घ्यायचंय कीर्तनामध्ये ते घेत चला. अहो श्रोते वक्ते सकळ योजन बरे पारखून बांधा गाठी. चांगलं जीवनामध्ये घ्या, वाईट गोष्टीचा त्याग करा, पाखंडाचं खंडन करा, धर्माचं पालन करा. विठ्ठल जय जय.